सेक्शन 22 तुम्हाला सांगतो की रजिस्ट्रेशनची रिक्वायरमेंट आहे. 24 पण सांगतो की कंपल्सरी प्रोव्हिजन आहे, त्यामध्ये पण रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आता 22 आणि 24 प्रमाणे जर एखादा पर्सन तशा प्रकारचं जर ट्रान्झॅक्शन करत असेल तर त्या ट्रान्झॅक्शनमुळे त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. ॲग्रिगेट टर्नओव्हर क्रॉस झाला किंवा तो कंपल्सरी रजिस्ट्रेशनच्या स्कोपमध्ये आला तर त्याला रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. मग ते कसं घ्यायचं? आता कसं घ्यायचं हे तुम्हाला सेक्शन 25मध्ये मिळेल. सेक्शन 25 जो आहे तर आपण आता पुढचं बघणार आहोत सेक्शन 25, 26 आणि 27. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन तुमची सेक्शन 25मध्ये येईल. आणि याच्यामध्ये कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करता सेपरेट प्रोव्हिजन आहे सेक्शन 27मध्ये. सेक्शन 25मध्ये तुम्हाला प्रोसिजर मिळेल. सेक्शन 26मध्ये तुम्हाला कन्सेप्ट ऑफ डीम रजिस्ट्रेशन कळेल. कन्सेप्ट ऑफ डीम रजिस्ट्रेशन. स्पेशल प्रोव्हिजन हॅव बीन प्रोव्हाइडेड फॉर रजिस्ट्रेशन ऑफ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि NRTP ही तुम्हाला सेक्शन 27मध्ये. आता आपल्याला हे 3 सेक्शन बघायचे आहेत, 25, 26 आणि 27. आपण डेफिनेशन बघितली होती काल कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन्सची आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन्सची. आता सेक्शन तुम्हाला 25 सबसेक्शन 1 सांगतो वेअर अँड वेन टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन तुम्हाला केव्हा करायला लागेल आणि कुठे करायला लागेल. त्याचबरोबर तुम्हाला रूल बघायचे आहेत 8, 9, 10 आणि 10A. मी तुम्हाला थोडेसे रूल दाखवतो बघा. हे रूल आहेत. जसं आपला ॲक्ट आहे तसं रूल आहेत. आणि रूलमध्ये आहेत ना 2 पार्ट आहेत. रूलमध्ये पार्ट ए मध्ये तुम्हाला इकडे रूल्स दिलेत. हे रूल दिलेत. तर यामध्ये तुम्ही बघाल तर रूल इथे कंपोजिशन लेवी आहे, त्याच्या खाली रजिस्ट्रेशन आहे चॅप्टर 3. याचा पहिला रूल आहे रूल 8 ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन. ते स्टेप दिले आहे. आणि इकडे बघा फॉर्मचं नाव दिलं आहे. पार्ट ए फॉर्म GST रजिस्ट्रेशन 01. आता मी इथे आलो. पार्ट बी आहे फॉर्म्स. रूलमध्ये 2 पार्ट आहेत. ए पार्टमध्ये तुम्हाला रूल्स मिळतील आणि बी पार्टमध्ये तुम्हाला फॉर्म्सची लिस्ट दिलेली आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे फॉर्म आहेत. पहिले बघितलं आपण कंपोजिशन लेवी. मग कंपोजिशनचे इकडे 1 ते 8 दिसतात तुम्हाला. मग पुढे रजिस्ट्रेशन आहे त्याची तुम्हाला हे RAG 01, 3, 4, 5, 6, 7 हे RAG एवढे आहेत. बरेच प्रकारचे आहेत. बऱ्याच प्रोसिजर असतात, त्याकरता वेगवेगळे फॉर्म आहेत. पेमेंटसाठी, रिफंडसाठी, E-way बिल, बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे फॉर्म आहेत. तर ह्याच फॉर्मचा रेफरन्स तुम्हाला रूलमध्ये येईल. आपण जेव्हा रूल रीड करतो इकडे तेव्हा इथे तुम्हाला येईल GST RAG 01. तुम्ही इथे येऊन बघाल. ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन पार्ट ए दिसतो इकडे आणि पार्ट बी आहे. आता तुम्हाला हा जो फॉर्म आहे हा ऑनलाईन भरायचा आहे, पण ह्याचा फॉर्मॅट रेडी असतो की या फॉर्मॅटप्रमाणे तुम्हाला ऑनलाईन सगळी इन्फॉर्मेशन फिलअप करायला लागणार आहे.
पुढे बघा इथे फॉर्म GST RAG 02 अक्नॉलेजमेंट. ॲप्लिकेशन दिल्यानंतर अक्नॉलेजमेंट मिळेल. मग पुढे फॉर्म GST रजिस्टर 3 नोटीस फॉर सिकिंग ॲडिशनल इन्फॉर्मेशन क्लॅरिफिकेशन डॉक्युमेंट रिलेटिंग टू ॲप्लिकेशन फॉर रजिस्ट्रेशन अमेंडमेंट कॅन्सलेशन. जे ॲप्लिकेशन दिले त्यात काय डॉक्युमेंट अटॅच केली आहेत ती जर क्लिअर नसतील प्रॉपर नसतील तर त्याविषयी इथे ॲडिशनल इन्फॉर्मेशन क्लॅरिफिकेशन मागवलं जातं RAG 03 मध्ये. मग RAG 4 क्लॅरिफिकेशन ॲडिशनल इन्फॉर्मेशन डॉक्युमेंट नोटीस डिटेल. RAG 4 RAG 5 ऑर्डर ऑफ रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन. आणि RAG 06 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे. ज्या व्हेरीफाय होईल फॉर्म आणि जर तो ॲप्रूव्ह केला सगळं माहिती बरोबर आहे अपेक्षित माहिती डॉक्युमेंट त्यांना गव्हर्नमेंटला मिळालेले आहेत त्यांच्या अधिकाऱ्यांनी चेक केलं ऑफिसरनी चेक केलं ॲप्रुव्हल दिलं मग काय होतं इथे तुम्हाला फॉर्म 06 मिळतो. हा जो आहे फॉर्म GST RAG 06 हा तुमचा रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. हे इकडे फॉर्म त्यांनी प्रिस्क्राईब केलेले आहेत. आलं लक्षात. थोडंसं तुम्हाला बॅकग्राऊंड दिला आता तुम्हाला बॅकग्राऊंड दिलं तर बघा सेक्शन 25 बघू आपण प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन. तुम्हाला सेक्शन 25 मध्ये तुम्ही जर का हे बघाल व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल की आपण लॉ का शिकतो तर लॉमध्ये आपल्याला काय समजतं. प्रोसिजर करणं ही एक स्टेप आहे. तुम्हाला कळेल ह्या प्रश्नांची मला उत्तरं मिळतात. लॉमध्ये तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतात. हू वेन व्हॉट वेअर. रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल केव्हा घ्यायला लागेल कुठे घ्यायला लागेल काय करायला लागेल ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ह्याच्यावरून वेगळे प्रश्न असतात. कोणाला केव्हा काय कुठे हेच असतं. आणि आपण जे प्रोसिजर करतो ती हाऊ आहे. ती प्रोसिजर करतो ही हाऊ आहे. तुम्ही टॅलीमध्ये इनवॉइस बनवता ते हाऊ आहे. एखाद्या व्यक्तीला रिटर्न भरता येतो ते हाऊ आहे. कसा रिटर्न भरायचा पण तो का भरतो आहे तो केव्हा भरायचा ही माहिती तुम्हाला तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला सेक्शन आणि रूल माहिती आहे. बऱ्याच लोकांना 5वा पार्ट येतो कारण 5वा पार्ट तुम्ही यूट्यूबला जाल तिथे तुम्ही व्हिडिओज बघाल की GST कसा फिलअप करायचा टॅलीमधनं कसा फिलअप करायचा एखाद्या वेगळ्या सॉफ्टवेअरमध्ये कसा फिलअप करायचा. इन्व्हॉइसेस आहेत ती इन्व्हॉइसेस तुम्ही घ्या आणि मग त्या इन्व्हॉइसेसला कशाप्रकारे बाकी प्रोसिजरमध्ये त्याचा उपयोग करायचा हे तुम्हाला सांगितलं आहे. GST Act 3B आहे. ह्या सगळ्या ज्या गोष्टीवरती व्हिडिओ बनवले जातात हे हाऊच्या मध्ये येतं. हे प्रोसिजर्स आहेत. प्रोसिजर्स येतात. एखाद्या डॉक्टर नर्सला सांगतो की इंजेक्शन दे प्रोसिजर आहे. ती का देतो तो माहीत नाही. 24 तास समजा ICUमध्ये एखाद्या माणसाबरोबर पेशंटबरोबर काही माणसं असतात त्यांना सांगितलेलं असतं प्रोसिजर सांगितलेली असते. त्या माणसाला तुम्ही चेक करत राहा त्याला ऑब्झर्व करा. त्या माणसामध्ये काही ॲब्नॉर्मल वाटलं तर मग तो ऑब्झर्व करणारा माणूस डॉक्टरला फोन करतो. मग डॉक्टर सांगतो काय करायचं. मग डॉक्टरला माहिती आहे हू वेन व्हॉट वेअर. डॉक्टरला माहिती आहे की अशा प्रकारे तो माणूस बिहेव करतो म्हणजे नक्की त्याला प्रॉब्लेम काय झाला असेल त्याच्यावरती काय उपचार करायला पाहिजे. पण जे काय करायचं आहे ते करणारे माणसं असतात. मग मला सांगा तुम्ही की हाऊला महत्त्व किती आहे आणि बाकी ह्या ज्या गोष्टी आहेत हू वेन व्हॉट वेअरला महत्त्व किती आहे. मग जर तुम्ही वारंवार या प्रकारे सेक्शन वाचाल समजून घ्याल त्याला इंटरप्रेट कराल त्याचे रूल्स समजून घ्याल त्याला कनेक्टिंग रूल्स काय फॉर्म्स काय आहेत तर तुम्ही कॉन्फिडंटली काम करू शकाल. आपण आता सगळा वेळ घालवतो आहे तो सगळा ह्याच गोष्टी समजण्यामध्ये घालवतो आहे. हू वेन व्हॉट वेअर हे एकदा आपल्या लक्षामध्ये आलं का मग त्या लॉप्रमाणे टॅलीमध्ये कशा प्रकारे इफेक्टिव्हली काम करता येईल कुठले ऑप्शन टॅलीमध्ये आहेत. आपण सुरुवात करू जेव्हा टॅलीमध्ये कंपनी बनवू तेव्हा आपल्याला GST करता टॅलीमध्ये अकाउंटिंग करायचं आहे बिलिंग करायचं आहे. मग आपण GST नंबर तिथे टाकू
टॅलीमध्ये. त्यानंतर मग जेव्हा आपण बिल बनवू तेव्हा मग इनवॉइस केव्हा बनवायचा, कशा प्रकारे त्यात पर्टिक्युलर्स पाहिजेत, हे सगळं आपल्याला माहिती आहे. सेक्शन कुठला आहे, त्याचा रूल कुठला आहे, त्याप्रमाणे आपण काम करू. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती करून घ्यायच्या आहेत. लॉ समर नव्हे, तुम्हाला ह्या प्रश्नाची उत्तरं जाणून घेणं. हू, वेन, व्हॉट, वेअर. तुम्हाला या 4 गोष्टींची उत्तरं माहिती असतील तर तुम्हाला 5वं करताना अडचण येणार नाही. बऱ्याच लोकांना 5वं करता येतं, पण ते का करतायत, कशाकरता करतायत, आणि जर मग त्याच्यामध्ये कुठे प्रोसिजरमध्ये काय चुकतं आहे त्यांना माहीत नसतं. रूल चेंज केला त्यांना कोणतरी सांगेल तेव्हाच कळेल. सेक्शन 1 आहे सेक्शन 25चा. एकदा का तुमच्याकडे पर्सन्स हू इज लायबल टू बी रजिस्टर अंडर सेक्शन 22 के 24 येईल, तुम्हाला सेक्शन सांगतो हा सबसेक्शन. विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल टू रजिस्टर. विदिन 30 days, 30 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. रजिस्ट्रेशन कुठे घ्यायचं? सप्लायर कुठल्या राज्यामध्ये आहे, सप्लायर कुठल्या युनियन टेरिटरीमध्ये आहे, किंवा किती युनियन टेरिटरीमध्ये आहे, किती स्टेटमध्ये आहे. इन एव्हरी सच स्टेट युनियन टेरिटरी इन विच ही इज सो लायबल. एकाच राज्यामध्ये असेल तर एकाच राज्यामध्ये, 2 राज्यामध्ये असेल 2 राज्यामध्ये. ठीक आहे. अ कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन और नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन यांच्याकरता ॲटलिस्ट 5 days प्रियर टू द कमेन्समेंट ऑफ बिझनेस. हे ओकॅजनली सप्लाय करतात, त्यांचा फिक्स पिरियड ऑफ बिझनेस नसतो. मग काहीतरी ओकॅजन आहे त्याकरता सप्लाय करणार आहेत, त्याच्या 5 दिवस अगोदर त्यांना रजिस्ट्रेशन प्रोसिजर करायला लागेल. आणखीन एक त्यामध्ये पॉईंट आहे, एव्हरी पर्सन्स हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया. कुठे करायचं नाही रजिस्ट्रेशन. मग आता जे टेरिटोरियल वॉटर आहे, टेरिटोरियल वॉटर आहे समजा महाराष्ट्र आणि समुद्राचा जो ते पाणी आहे समुद्राचं, त्या पाण्यामध्ये एखादा व्यक्ती काय बिझनेस करतो आणि त्याचा जो काय टर्नओव्हर आहे तो ॲज पर सेक्शन 22 लिमिट एक्सिड झाला आणि त्याला रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, तो कुठे गेली? तुम्ही ज्या नकाशामध्ये बघता एक हद्द आहे महाराष्ट्राची किंवा एक गोव्याची हद्द आहे, तो त्या जमिनीवरती काम नाही करत आहे. जे समुद्र आहे त्यात तो काम करतो आहे. एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया विदिन 30 days फ्रॉम द डेट ऑन विच ही बिकम्स लायबल टू रजिस्टर. येत्या ठीक आहे. रजिस्ट्रेशन तो कुठल्या स्टेटमध्ये घेईल? इन द कोस्टल स्टेट UT where the nearest point of the appropriate baseline is located. तो ज्या टेरिटोरियल वॉटरमध्ये सप्लाय करतो तिकडनं ज्या स्टेटचं किंवा UTचं नियरेस्ट पॉईंट आहे, ॲप्रोप्रिएट बेसलाईन आहे, जी जवळ आहे, जी नियरेस्ट आहे, त्या स्टेटमध्ये किंवा युनियन टेरिटरीमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यावं. स्टॅट्युटरी प्रोव्हिजन अशी आहे बघा. वेअर अँड वेन टू अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. एव्हरी पर्सन हू इज लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 22 or section 24 shall apply for registration in every such state or union territory in which he is so liable within 30 days from the date on which he becomes liable to registration in such manner and subject to such condition as may be prescribed. प्रिस्क्राईब दिलं म्हणजे तुम्हाला ते रूलमध्ये सांगितलं जाईल. मग रूलमध्ये रूल 8, 9, 10 आणि 10A हे 4 रूल जे आहेत हे रजिस्ट्रेशनसाठी आहेत. प्रोव्हाइडेड दॅट a casual taxable person or a non-resident taxable person shall apply for registration at least 5 days prior to the commencement of business. Provided further that a person having a unit as defined in the Special Economic Zones Act 2005 in a special economic zone or being special economic zone developer shall have to apply for a separate registration as distinct from the place of business located
outside the special economic zone in the same state or union territory. बघा आता अंधेरीमध्ये मुंबईमध्ये एक स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे. आता एखादा व्यक्ती महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरात सप्लाय करत असेल, समजा तो व्यक्ती जिकडे स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये बिझनेस करतो आहे त्याचं एक युनिट स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आणि दुसरं त्याचं महाराष्ट्रामधल्या कुठल्याही शहरात असो, रजिस्ट्रेशन त्याला 2 घ्यायला लागतील. स्पेशल इकॉनॉमिक झोनचं वेगळं घ्यायला लागेल आणि स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाहेरचा जे काही त्याचा बिझनेस आहे, सेटअप आहे, तिकडच्यासाठी त्याला वेगळा घ्यायला लागेल. आउटसाईड द स्पेशल इकॉनॉमिक झोन इन द सेम स्टेट और युनियन टेरिटरी. म्हणजे एखाद्या युनियन टेरिटरीमध्ये एखाद्या व्यक्तीचे जर 2 ठिकाणी बिझनेस असतील, त्यातला एक प्लेस ऑफ बिझनेस स्पेशल इकॉनॉमिक झोनमध्ये आहे आणि दुसरा स्पेशल इकॉनॉमिक झोनच्या बाहेर आहे, तर त्याला या दोन्ही एस्टॅब्लिशमेंटसाठी, त्याला या दोन्ही बिझनेस प्लेससाठी 2 वेगवेगळे रजिस्ट्रेशन घ्यावे लागतील. हे सेकंड प्रोव्हिजनमध्ये सांगितलं. आणि या एक्सप्लेनेशनमध्ये हे सांगितलं आहे की एव्हरी पर्सन हू मेक्स अ सप्लाय फ्रॉम द टेरिटोरियल वॉटर्स ऑफ इंडिया शॅल ऑब्टेन रजिस्ट्रेशन इन द कोस्टल स्टेट और युनियन टेरिटरी वेअर द नियरेस्ट पॉइंट ऑफ द appropriate baseline is located. आणि मला याच धर्तीवरती खाली मी तुम्हाला ह्या प्रकारे स्ट्रक्चर दिले आहे. तुम्हाला ह्यातनं काय कळलं? आपण जेव्हा ही प्रोव्हिजन रीड केली तेव्हा आपल्याला काय कळलं? रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल, कुठे घ्यायला लागेल, म्हणजे ही तुम्हाला जी प्रश्नांची उत्तरे आहेत हू, वेन, व्हॉट, वेअर, हीच तुम्हाला इथे मिळतात. ठीक आहे. Example, Oro Ingrave Limited is engaged in taxable supply of services in Goa. The aggregate turnover of Oro Ingrave Limited exceeds rupees 20 lakh on 11th October. It is liable to apply for registration by 11th October in the state of Goa. Turnover exceed झाला, taxable supply of service आहे. मग गोवासाठी लिमिट किती आहे सर्व्हिसचा? 20 लाख. 20 लाख त्यांनी एक्सिड केले. विदिन 30 days त्यांनी रजिस्ट्रेशन घेणं हे गरजेचं आहे. एक्झाम्पल, मेसर्स सायलेंट क्रॅकर्स कंपनी ऑफ सुरत गुजरात कम्स टू मुंबई फॉर सप्लाय ऑफ क्रॅकर्स इन दिवाळी. नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन मुंबई. Turnover is only rupees 2 lakh. Still he has to obtain registration in the Maharashtra as casual taxable person. आणि कधी घ्यायला लागेल? Irrespective of his turnover at least 5 days prior to the commencement of business. हे सबसेक्शन 1 प्रमाणे आपल्याला हे पिक्चर क्लिअर झालं. आपण याचा आता जे वाचलं वरती त्याचा आपण अशा प्रकारे एक चार्ट बनवू शकतो की 2 प्रकारचे पर्सन आहेत. एक पर्सन्स अदर दॅन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन. टाईम लिमिट काय? जेव्हा रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल तेव्हा विदिन 30 daysमध्ये त्यांनी रजिस्ट्रेशनसाठी ॲप्लिकेशन द्यायला पाहिजे. विदिन 30 days ऑफ बिकमिंग लायबल टू रजिस्ट्रेशन. तो एकदा लायबल झाला का 30 दिवसामध्ये ॲप्लिकेशन फाईल करायला पाहिजे. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन यांनी कमेन्समेंट ऑफ बिझनेसच्या 5 दिवस अगोदर रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. पर्सन हॅव्हिंग युनिट इन सेज शॅल हॅव टू अप्लाय फॉर अ सेपरेट रजिस्ट्रेशन ॲज डिस्टिंक्ट फ्रॉम इज प्लेस ऑफ बिझनेस लोकेटेड आउटसाइड द सेज इन द स्टेट और UT. आपण जे वरती प्रोव्हिजन वाचली, काय वाचलं वरती? सबसेक्शन 1 आहे. सबसेक्शन 1ला 2 प्रोव्हिजन आहेत, एक एक्सप्लेनेशन आहे. एक सबसेक्शन आहे सबसेक्शन 1, 2 प्रोव्हिजन, एक एक्सप्लेनेशन आहे. याच्याप्रमाणे तुम्हाला खाली इकडे चार्टमध्ये आपण तेच घेतलं. सबसेक्शन 1 मध्ये दिलं आहे. ओके, हे प्रोव्हिजो 1 मध्ये दिले, हे प्रोव्हिजो 2 मध्ये दिले आणि हे तुमच्या एक्सप्लेनेशनमध्ये आहे. Procedure for registration prescribed under Rule 8, 9 and 10. 10A are also applicable to a person paying tax.
आता याच्यामध्ये बघा कसं आहे की आपण बघितलं की एक नॉर्मल डीलर असतो, दुसरा कंपोजिशन लेवी होते. आता कंपोजिशन लेवीसाठी पण तुम्हाला हीच प्रोसिजर करायची आहे. एव्हरी पर्सन सिकिंग व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन, एखाद्याचा टर्नओव्हर एक्सिड नाही करत, ॲज पर सेक्शन 25 सबसेक्शन 3 प्रमाणे तो आपल्या इच्छेप्रमाणे स्वइच्छेने रजिस्ट्रेशन घेऊ शकतो आणि कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे. प्रोसिजर फॉर रजिस्ट्रेशन प्रिस्क्राईब अंडर रूल 8, 9, 10, 10A ॲप्लिकेबल कोणाकरता होईल? याच्याकरता होईल. तुम्ही जेव्हा तो फॉर्म भरायला जाल तेव्हा तुम्हाला हे ऑप्शन विचारले जातील की तुम्हाला कंपोजिशन स्कीम पाहिजे का, तुम्ही नको तर नाही घेणार. तुम्ही रजिस्ट्रेशन का घेत आहे, रिझन काय तुमचं. सेक्शन 22 प्रमाणे जी रिझन्स आहेत, पहिलं म्हणजे काय रिझन आहे, तुमचा ॲग्रिगेट टर्नओव्हर एक्सिड झाला, दुसरं मायग्रेशन आहे, तिसरं ट्रान्सफर ऑफ बिझनेस आहे, डेथ ऑफ सोल प्रोप्रायटरशिप, त्यानंतर अमलगमेशन डीमर्जर आहे. आणखीन बघितलं आपण आता सेक्शन 25(3) प्रमाणे व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन आहे, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे. सच पर्सन शॅल अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST REG 01. जेव्हा मी हा फॉर्म भरायला जाईन तेव्हा मला या फॉर्ममध्ये ह्या माझ्या गरजेप्रमाणे मला ऑप्शन चूज करायला लागतील. तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण आता बघितलं, मी दाखवलं 2 पार्ट होते, एक पार्ट ए होता, पार्ट बी होता. ह्या 2 पार्टमध्ये जो पार्ट ए जो आहे, डिक्लेरेशन ऑफ पॅन, मोबाईल नंबर, ईमेल मॅन्डेटरी. पार्ट एमध्ये पॅन नंबर द्या, पॅनवरती जे नाव असतं ते द्यायचं, मोबाईल नंबर टाकायचा, ईमेल द्यायचं. हे रूल 8(1) दिले. व्हॅलिडेशन ऑफ पॅन, मोबाईल नंबर, ईमेल हे रूल 8(2) तुम्ही हे टाकल्यानंतर पोर्टलला स्टेप तुम्ही कंटिन्यू कराल, सेकंड स्टेपला ते व्हॅलिडेट होईल. टेम्पररी रेफरन्स नंबर येईल. हे केल्यानंतर तुमच्या मोबाईलला, ईमेलला टेम्पररी रेफरन्स नंबर येईल, टेम्पररी रेफरन्स नंबर. तो आल्यानंतर पार्ट बीमध्ये सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन, आधार ॲप्लिकेशन, हे सगळं डॉक्युमेंट वगैरे आहेत, हे सगळे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला अटॅच करायला लागतील. आणि मग तुम्हाला हे सबमिट केल्यानंतर अक्नॉलेजमेंट मिळेल आणि तुम्हाला एक टेम्पररी रेफरन्स नंबर फॉर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन हा रूल 8(6) प्रमाणे मिळेल. हे दिलं इकडे. ह्याप्रमाणे रूल 8 स्टेप आहे. असं ॲक्च्युली रूल 8 तुम्ही वाचायला जाल इकडे, हा फॉर्म आहे, इथे रूल आहे, हा तुम्ही वाचाल. हे सगळं दिलं आहे इकडे. पार्ट एमध्ये काय टाकायचं आहे, पार्ट बीमध्ये काय टाकायचं आहे, हे तुम्हाला CBSEच्या वेब पोर्टलला मिळणार आहे. रूल्स काय, फॉर्म्स कुठले आहेत, हे सगळं मिळणार आहे. पुढे बघा 9 व्हेरिफिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल. आणि त्यामध्ये कुठले फॉर्म असतील काय सगळं दिलं आहे आणि तेच आपण आता बघतो, आपण तेच बघतो. ॲप्लिकेशन बघा, एव्हरी पर्सन आता अदर दॅन नॉन रेसिडेंट टॅक्सेबल त्याला वेगळा फॉर्म आहे. TCSसाठी 51, 52साठी वेगळा फॉर्म आहे. OIDRला वेगळा फॉर्म आहे. त्यांच्याकरता हा फॉर्म नाही. एव्हरी पर्सन म्हटलं हे सोडून हू इज लायबल टू बी रजिस्टर अंडर सेक्शन 25(1) अँड एव्हरी पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 25(3) रजिस्टर व्हॉलंटरीली shall before applying for registration declare his permanent account number, PAN number, mobile number, email address, state or union territory in part A form GST REG 01 on the common portal either directly or through a facilitation center notified by the commissioner. प्रोव्हिजनमध्ये काय सांगितलं याच्यात, provided that every person being an input service distributor shall make a separate application for registration as much as such input service distributor. आपण हे अगोदर बघितलं आहे, हे रूलमध्ये पण आलं की जो नॉर्मल सप्लाय त्या रजिस्ट्रेशन वेगळं असेल आणि जर हेड ऑफिस असेल तिकडे जर सप्लाय घेऊन त्यांना तो पुढे ट्रान्सफर करायचा असेल त्याकरता त्यांना IIT म्हणून वेगळं रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. हे आपण सेक्शन 24 बघितलं होतं.
तुम्हाला पोर्टल ओपन करायचं आहे, तुम्ही हे ओपन कराल पोर्टल. सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला ऑप्शन मिळेल न्यू रजिस्ट्रेशन. त्याला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पार्ट ए ओपन होईल. या प्रकारे पार्ट ए ओपन होईल. पार्ट ए कोणी भरू शकतो. पार्ट ए भरला म्हणजे रजिस्ट्रेशन होत नाही. जर तुम्ही पार्ट बीमध्ये सगळे डॉक्युमेंट वगैरे अपलोड केले आणि मग तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर मिळाला तर मग तुम्हाला तो कॅन्सल करायला लागेल. मग तुमच्याकडे सगळ्या स्टेप तुम्हाला करायला लागतील. पण जर तुम्हाला एक प्रॅक्टिस म्हणून करायचं असेल तर तुम्ही इकडे जाऊन ए पार्ट करू शकता. ए पार्ट करण्यामध्ये काही धोका नाही आहे. तुम्हाला कशा प्रकारे रजिस्ट्रेशन करायचं याच्यावर तुम्हाला यूट्यूबला अनेक व्हिडिओ मिळतील, शेकडो व्हिडिओ मिळतील तुम्हाला. अनेक लोकांनी ते केलेलं आहे बघून अनेक लोक करत असतात, व्हिडिओ बनवत असतात. बघा तुम्ही ए स्टेप केली का नेक्स्ट टाइम तुम्ही TRN टाकाल, टेम्पररी रेफरन्स नंबर. ए पार्ट जेव्हा करतोय आपण आय मग कोण आहे हे द्यायचं. टॅक्स पेअर, टॅक्स डिडक्टर, टॅक्स कलेक्टर, GST प्रॅक्टिशनर, नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन, युनायटेड नेशन बॉडी, कंज्युलेट और एम्बॅसी ऑफ फॉरेन कंट्री, अदर नोटिफाईड पर्सन, नॉन रेसिडेंट ऑनलाईन सर्व्हिस प्रोव्हाइडर. रजिस्ट्रेशन जेवढ्या प्रकारचं असू शकतं तेवढे प्रकार इकडे आहेत. जर मी टॅक्स पेअर आहे तर मी टॅक्स पेअर घेईन. खाली स्टेट कुठलं आहे ते सिलेक्ट करायचं. स्टेटची लिस्ट आहे. ज्या स्टेटमध्ये तुम्ही लायबल व्हाल तुम्हाला ते स्टेट घ्यायचं आहे. जे डिस्ट्रिक्ट आहे ते डिस्ट्रिक्ट चूज करायचं आहे. ते लिगल नेम टाकायचं, पॅन नंबर वरती जे नाव असेल ते टाकायचं, खाली इथे पॅन नंबर टाकायचा, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि प्रोसीड करायचं. हे केल्यानंतर एवढं केल्यानंतर तुमची पहिली स्टेप पूर्ण होते. हे चूज केल्यानंतर सेकंड स्टेपला ते ओपन करा, हे सगळं करा. तो जो फॉर्म आहे तो पार्ट ए मध्ये होता. ए पार्ट तुमचा फिलअप करून झाला युजिंग द रेफरन्स नंबर जनरेटेड. जो रेफरन्स नंबर जनरेट होतो सबरूल 3 मध्ये. सबरूल 3 मध्ये तुम्ही ज्यावेळेस सबमिट कराल ते व्हेरीफाय होईल. व्हेरीफाय व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. तुमच्या मोबाईलला जो नंबर OTP येईल, ईमेलला येईल, तो तिकडे तुम्ही टाकल्यानंतर काय होईल तुम्हाला टेम्पररी रेफरन्स नंबर मिळेल. मग आता नेक्स्ट टाईम तुम्हाला टेम्पररी रेफरन्स नंबरनीच लॉग इन करायचं. मग पुढे जाऊन तुम्हाला पार्ट बी फिलअप करायचा. हा पार्ट बी तुम्ही जेव्हा फिलअप करायला जाल तुम्हाला स्क्रीन अशा प्रकारची मिळेल. टेम्पररी रेफरन्स नंबर ही स्क्रीन मिळेल. पार्ट बी मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला इथे बघा ॲक्शन आहे, तुम्ही इथे क्लिक करा. इथे क्लिक करा. आता हे स्क्रीनशॉट मी कुठनं घेतले, तुम्हाला जसं मी करत गेलो मला हे मिळत गेलं. पण तुम्हाला जर का हेल्प पाहिजे असेल तर इकडे हेल्प आहे. ह्या सगळ्या स्टेप दिल्या आहेत. तुम्हाला ऑनलाईन जेवढ्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत त्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजच्या स्टेप सगळ्यात त्या हेल्प जी आहे ती इकडे दिलेली आहे. हेल्प आयटम्स, GST नॉलेज पोर्टल.
मग ते व्हिडिओज FAQs मॅन्युअल रिलेटेड टू GST हे सापडतील. GST नॉलेज पोर्टल. तुमचा टॉपिक कुठला आहे? आपला टॉपिक कुठला आहे आता? रजिस्टर विथ GST, तो घ्यायचा. अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन. नॉर्मल टॅक्स पेअर फॉर्म GST REG 01 कंपोजिशन कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. तुम्हाला रजिस्ट्रेशन कोणाकरता करायचं आहे ॲप्लिकेशन, हे सगळे टॉपिक इथे आहेत. स्पेशल इकॉनॉमिक झोन आहे, सेजमधलं करायचं आहे, हे सगळ्या करा तुम्हाला मिळेल. मग पुढे आधार ऑथेंटिकेशन करायचं असेल, आधार ऑथेंटिकेशन फॉर एक्झिस्टिंग टॅक्स पेअर कशा प्रकारे त्याचे स्टेप्स आहेत हे सगळं तुम्हाला मिळेल इकडे. नॉर्मल टॅक्स पेअर मी क्लिक केली याला. छोटासा व्हिडिओ पण आहे पहिल्या स्टेपमधला. पुढचा बघा अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन पार्ट B. इथे पार्ट Aचा व्हिडिओ आहे, पार्ट Bचा व्हिडिओ तेही येतं. मॅन्युअल आहे इकडे. आता आपण पार्ट A बघितला, पार्ट B मधला बघितला मॅन्युअल. हे तुम्ही फॉर्म A कराल. जर रजिस्ट्रेशन अगोदर घेतलेलं असेल वेगळ्या स्टेटमध्ये तर अशा प्रकारे दिसेल. हा नंबर पुढे वापरला गेला आहे, कुठल्या स्टेटला वापरला गेला आहे, प्रोसीड करायला लागेल. त्यानंतर पुढे जाऊन तुम्हाला व्हेरीफाय OTP हे येईल. अशा प्रकारची स्क्रीन ओपन होईल. ॲप्लिकेशन फॉर न्यू रजिस्ट्रेशन. बिझनेस डिटेल्स भरायला लागतील. ह्या इथे क्लिक केली का तुम्हाला ओपन होईल. खाली ऑप्शन फॉर कंपोजिशन येस ऑर नो. तुम्ही यस द्याल. तुम्ही मॅन्युफॅक्चरर आहात. सप्लायर्स मेकिंग सप्लाईज रेफर्ड टू इन क्लॉज B ऑफ पॅराग्राफ 6 ऑफ शेड्यूल 2. एनी अदर सप्लाईज इलिजिबल फॉर कंपोजिशन लेवी हे दिलं इकडे. मग तुम्हाला यातनं एक एक टॅब चूज करायचं आहे. बिझनेस डिटेल्स, प्रमोटर, पार्टनर, ऑथोराइज सिग्नेटरी, ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह, प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस, ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस, गुड्स अँड सर्व्हिसेस. 5 तुम्हाला HSN टाकायला लागतात, गुड्सचे 5 सर्व्हिसेसचे. तुम्ही एकच गुड्स सप्लाय करत असाल तुम्ही मग एकच टाका. पण 5 किंवा त्याहून जास्त गुड्स तुम्ही सप्लाय करत असाल तर 5 तिकडे HSN टाकायचे. स्पेसिफिक स्टेट स्पेसिफिक इन्फॉर्मेशन, आधार ऑथेंटिकेशन आणि व्हेरिफिकेशन. आता हे जसं आपण पहिलं आपण सुरुवात करू तर पहिले इथे टॅब येईल. पहिल्यामध्ये सगळी माहिती भरायची. पहिल्यामध्ये काय येईल दिलं आहे, दुसऱ्यामध्ये काय येईल, पुढे काय येईल, हे सगळं भरत गेल्यानंतर हे सगळं फिलअप करायचं. सगळे इथे ऑप्शन दिले. वेगवेगळे पॉसिबल ऑप्शन काय असतील हे दिले. हा पहिल्यामध्ये ऑप्शन आहे. जे तुमच्या कामाचे आहेत ते तुम्ही यूज करू शकता. सगळ्यांकरता वेगवेगळे ऑप्शन आहेत एकाच ठिकाणी. हा फिलअप झाला काय हा ब्ल्यू होतो. प्रमोटर पार्टनर ही माहिती भरायची. प्रमोटर पार्टनरची किती पार्टनर आहे. त्याचा फोटोग्राफ अपलोड करायचा. डॉक्युमेंट जे दिले ते अपलोड करायचे. रेसिडेन्शियल ॲड्रेस विचारला आहे, अपलोड फोटोग्राफ. त्याची साईज दिली त्या साईजपेक्षा एक्सिड झालं नाही पाहिजे. फॉर्मॅट दिला JPG तो पाहिजे. हे सगळं दिलं. 2 झालं. ऑथोराइज सिग्नेटरी, फोटोग्राफ. डू यू हॅव एनी ऑथोराइज रिप्रेझेंटेटिव्ह, येस किंवा नो करणार. ते येस केलं. समजा अकाउंटंट आहे किंवा कोणी तो रिप्रेझेंटेटिव्ह असेल तर मग त्याचं इथे नाव येईल. हे 3 झाले. 4 पुढे. अशा प्रकारे ही सगळी माहिती भरायला लागते. ही माहिती खाली काय डॉक्युमेंट पाहिजे, प्रिस्क्राइब डॉक्युमेंट ते द्यायला पाहिजे.
हे सगळं बरंच जाईल. ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस असेल तर टाकायचं, नसेल तर काही नाही. हे बघा HSN आहे ते टाकेल. हे टाकायला जाऊ अशाप्रकारे दाखवेल. चूज करायचे. डिटेल्स ऑफ गुड्स कमोडिटीज सप्लाइड बाय द बिझनेस. इथे टॅब येतो आतमध्ये गुड्सचा, इथे येतो सर्व्हिसेसचा. बघा 2 आहेत. पुढे बँक अकाउंट आहे. बँक अकाउंटचा कॉल आहे. आधार ऑथेंटिकेशन. तुम्हाला जी कुठली माहिती पाहिजे कंपोजिशन आहे ती कंपोजिशनचं, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन त्याच्या स्टेप काय असतील त्याचं मॅन्युअल आहे. हे सगळे प्रकारचे मॅन्युअल दिलेले आहे. तुम्हाला एकदा लॉमध्ये कळलं एडिशन घ्यायला लागेल, ॲक्टमध्ये कळलं, रूल बघितला तुम्ही, मग प्रोसिजर करण्याकरता वेबसाईट कोणी बनवली, त्यांनाच माहिती आहे स्टेप कशा आहेत काय, म्हणून त्यांनी हे दिलेली. कुठलाही व्यक्ती हे मॅन्युअल वाचतो. अशीच पद्धत असते. तुम्ही कुठलाही सॉफ्टवेअर घेता, कुठलं काही वेबसाईट घेता, ऑपरेट करता, तुम्हाला मॅन्युअल मिळतं. तर इन्कम टॅक्सला वेगवेगळे फॉर्म आहेत, ते कसे भरायचे त्याचंही मॅन्युअल आहे. त्याचेही सगळे स्टेप दिलेले असतात. हे मॅन्युअल वाचून मग समजून घेऊन काम करायचं असतं. ठीक आहे. तर या रूलप्रमाणे तुम्हाला फॉर्म बीमध्ये जायचं आहे. सगळे असे टॅब दिसतील, त्यात माहिती भरायची. रूल 9 जो आहे, तुम्ही 8नी काय करा, ॲप्लिकेशन करा. रूल 9मध्ये जाल तर ॲप्लिकेशन फाउंड इन ऑर्डर कसं भरायला पाहिजे, नियमाप्रमाणे सगळे भरलेले आहे, सगळे डॉक्युमेंट दिलेले आहेत. अप्रुव्हल टू ग्रँट RC रेशन सर्टिफिकेट विदिन 7 वर्किंग डेज. 7 दिवसामध्ये जो ऑफिसर असेल त्याच्या डेजवरती हे ॲप्लिकेशन जाईल, त्याला ॲक्शन घ्यावी लागेल. डिफिशियन्सी फाउंड इन ॲप्लिकेशन, ई नोटीस विदिन 7 वर्किंग डेज, ई क्लेरिफिकेशन इन्फॉर्मेशन एक्सेट्रा विदिन 7 वर्किंग डेज ऑफ रिसिपमेंट ऑफ द नोटीस. नोटीस कोणाला मिळेल, जो ॲप्लिकंट आहे त्याला मिळेल. मग ॲप्लिकंटला त्याला रिस्पॉन्स करायला लागेल, त्याकरता त्याला 7 दिवस मिळतील. अप्रुव्हल टू ग्रँट रजिस्ट्रेशन विदिन 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ रिसिप्ट ऑफ सच क्लॅरिफिकेशन और इन्फॉर्मेशन और डॉक्युमेंट. रिजेक्शन of application if no reply is received within 7 working days. Rule 9 sub rule 4 आणि deemed approval rule 9(5). म्हणजे जर त्या अधिकाऱ्यांनी काही रिस्पॉन्स न दिला तर तुमचं जे ॲप्लिकेशन आहे हे अप्रूव्ह झालं असं मानलं जाईल. ह्या ज्या स्टेप दिल्या तिकडे याच तुम्हाला इथे वाचून कळतील. व्हेरिफिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अप्रूव्हल. The application shall be forwarded to the proper officer who shall examine. Rule 9 है, the application and the accompanying documents, and if the same are found to be in order, approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days from the date of submission of the application. आता खाली बघा एक एक्सेप्शन आहे. However, where a person fails to undergo authentication of Aadhaar number, जर तो आधार नंबरचं ऑथेंटिकेशन करत नाही तर मग जे 7 दिवसाचा जो ऑप्शन आहे हा त्याला ॲप्लिकेबल होणार नाही. मग कसं होईल बघा. हाऊएव्हर वेअर अ पर्सन अदर दॅन दोज नोटिफाईड अंडर सेक्शन 25(6)(d) अदर दॅन खाली दिले त्यांनी, फेल्स टू अंडरगो ऑथेंटिकेशन ऑफ आधार नंबर, देन द रजिस्ट्रेशन शॅल बी ग्रँटेड ओनली आफ्टर फिजिकल व्हेरिफिकेशन. जर आधार नंबर व्हेरीफाय नाही करत तर मग जो ॲप्लिकंट आहे त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन होईल ऑफ द प्रिन्सिपल प्लेस ऑफ बिझनेस. जे डॉक्युमेंट अपलोड केलं आहे त्यात जो ॲड्रेस आहे तो फिजिकली व्हेरीफाय केला जाईल इन द प्रेझेन्स ऑफ द सेड पर्सन, नॉट लॅटर दॅन 30 days. त्याकरता 30 दिवस वेळ गव्हर्नमेंटने आपल्याकडे घेतलेला आहे. जर आधार ऑथेंटिकेशन केलं तर 7 दिवसामध्ये रिझल्ट लागेल.
अदरवाईज मग फिजिकल व्हेरिफिकेशनसाठी 30 दिवस त्यांनी कायद्यामध्ये ठेवलेले आहे. फ्रॉम द डेट ऑफ ॲप्लिकेशन इन द मॅनर प्रोव्हाइडेड अंडर रूल 25. रूल 25 प्रमाणे दिले कशा प्रकारे व्हेरिफिकेशन होईल. अँड द प्रोव्हिजन ऑफ डीम्ड रजिस्ट्रेशन अंडर रूल 9(5). आता आपण बघितलं 9(5) दिलं आहे. जर आधार ऑथेंटिकेशन झालं आणि मग त्याच्यानंतर जर का अधिकाऱ्याने पुढे अप्रुव्हल नाही दिलं, रजिस्ट्रेशन झालं असं मानलं जाईल, ते या केसमध्ये होणार नाही जर आधार ऑथेंटिकेशन होत नाही तर. मग 30 दिवसापर्यंत तुम्हाला वाट पाहायला लागेल. त्यामुळे 9(5) रूल जो आहे, रूल सब रूल 5 ऑफ रूल 9 तो त्याला ॲप्लिकेबल होणार नाही. हे जे आधार ऑथेंटिकेशन आहे हा जो पॉईंट आहे हा पहिल्यापासून नव्हता. हा इन्सर्ट झाला नोटिफिकेशन नंबर 16/2020 आणि 23/3/2020 पासून. 23/3/2020 पासून हे ॲप्लिकेशन. व्हेरिफिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल. सब रूल 2 काय सांगतो, वेअर द ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर रूल 8 इज फाउंड टू बी डिफिशियंट. म्हणजे रिक्वायरमेंटप्रमाणे डॉक्युमेंट दिलेले नाही आहेत, डॉक्युमेंट क्लिअर नाही आहेत. आयदर इन टर्म्स ऑफ एनी इन्फॉर्मेशन और एनी डॉक्युमेंट रिक्वायर्ड to be furnished under the said rule, or where the proper officer requires any clarification with regard to any information provided in the application or document furnished therewith, he may issue a notice to the applicant electronically in form GST RAG 03 within a period of 7 working days from the date of submission of the application, and the applicant shall furnish such clarification information or documents electronically in form GST RAG 04. जसं लॉग इन करतो ना, समोर ती माहिती विचारलेली आहे समजतं, मग त्यामध्ये तुम्हाला समोर फॉर्मच येतो कुठला RAG 04. त्यात जे डॉक्युमेंट त्यांनी सांगितले तुमचे प्रॉपर नाही आहेत किंवा त्याला काही ॲडिशनल इन्फॉर्मेशन पाहिजे आहे, ती इन्फॉर्मेशन तुम्ही त्या RAG 4 सबमिट करू शकता. त्याकरता 7 दिवस आहे. फॉर द पर्पज ऑफ दिस सब रूल द एक्सप्रेशन क्लॅरिफिकेशन includes modification or correction of particulars declared in the application for registration other than PAN number, state, mobile number and email address. बाकी डॉक्युमेंट दिले डिक्लेअर्ड इन पार्ट ए मध्ये, त्यात काय बदल नाही होणार. बाकीची इतर डॉक्युमेंट आहेत त्यामध्ये बदल करू शकता. व्हेरिफिकेशन ऑफ द ॲप्लिकेशन अँड अप्रुव्हल मधला हा रूल 3, म्हणजे रूल 9 मधला हा सब रूल 3 आहे. वेअर द प्रॉपर ऑफिसर इज सॅटिस्फाईड विथ द क्लॅरिफिकेशन information or documents furnished by the applicant, he may approve the grant of registration to the applicant within a period of 7 working days from the date of the receipt of such clarification or information or documents. Where no reply is furnished by the applicant in response to the notice issued under sub rule 2, or where the proper officer is not satisfied with the clarification. एकतर 7 दिवसामध्ये ॲप्लिकंट त्याला उत्तर देणार नाही, किंवा जे उत्तर दिले, डॉक्युमेंट दिले, जी इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले ती सॅटिस्फॅक्टरी नाही आहे, तर मग फॉर्म GST RAG 05 थ्रू ते ॲप्लिकेशन रिजेक्ट केलं जाईल, रिजेक्ट होईल. इफ द प्रॉपर ऑफिसर इज फेल्स टू टेक एनी ॲक्शन, दोन स्टेप आहेत, एकतर तो अप्रुव्हल देईल किंवा रिजेक्ट करेल. इफ द प्रॉपर ऑफिसर फेल्स टू टेक एनी ॲक्शन ए विदिन अ पिरियड ऑफ 7 वर्किंग डेज फ्रॉम द डेट ऑफ सबमिशन ऑफ द ॲप्लिकेशन इन केसेस वेअर द पर्सन इज नॉट कवर्ड अंडर प्रोविजन टू सब रूल 1, or within a period of 30 days from the date of submission of the application in cases where a person is covered under provision to sub rule 1, or within a period of 7 working days from the date of the receipt of clarification. म्हणजे ॲप्लिकंटने आपला स्टेप केल्या, पण जर त्या ऑफिसरनी, प्रॉपर ऑफिसरनी कुठल्याही त्यामध्ये स्टेप जर घेतली नाही, तर मग ते अप्रूव्ह झालं असं मानलं जाईल. पहिले आपण लॉग ऑन टू GST ऑनलाईन पोर्टल करणार. पार्ट
हे फिलअप करणार, ओ टी पी ईमेल येईल, ओ टी पी येईल मोबाईलला, ईमेलला तो टाकणार. यू विल गेट द ॲप्लिकेशन रेफरन्स नंबर वया मोबाईल ईमेल, ॲक्सेस द फिल पार्ट बी. मग बीमध्ये जा, अपलोड करा डॉक्युमेंट्स ॲज पर युअर बिझनेस टाईप. जी एस टी ऑफिसर स्टार्ट्स व्हेरीफाईंग युअर ॲप्लिकेशन आफ्टर 7 वर्किंग डेज, विदिन 7 वर्किंग डेज. एक तर तो ॲप्रुव्हल करेल, ॲप्रूव्ह झालं तर मग सगळं ओके आहे, तुम्ही इकडनं तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल. मी या स्टेपला येत आहे. जर ॲप्रूव्ह नाही झालं तर मग जी एस टी क्लेरिफिकेशन फॉर्म आहे तो पाठवला जाईल, त्याला तुम्ही रिस्पॉन्स कराल, ॲप्लिकंट त्याला रिस्पॉन्स करेल GST RAG 04. सॅटिस्फाईड झाला तर मग ओके आहे, सर्टिफिकेट मिळेल. सॅटिस्फाईड नाही आहे, रिजेक्शन होईल, GST RAG 05. बस ही प्रोसिजर आहे रूल 8, 9, 10 प्रमाणे. आणि RAG 06 म्हणजे सर्टिफिकेट मिळतं. 10 इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट subject to the provision of subsection 12 of section 25, where the application for grant of registration has been approved under rule 9, a certificate of registration in form GST RAG 6 showing the principal place of business and additional place or places of business shall be made available to the applicant subject to the following characters, namely GSTN असेल त्यामध्ये, या GSTNमध्ये 15 डिजिट असतील. पहिले 2 डिजिट स्टेट कोड, पुढे 10 कॅरेक्टर परमनंट अकाउंट नंबर, मग पुढे 5 आणि Z दिसत आहेत, 2 कॅरेक्टर्स फॉर द एंटिटी कोड, हे एंटिटी कोड आहे. आणि शेवटी जे आहे ते 1 चेकसम कॅरेक्टर. The registration shall be effective from the date on which a person becomes liable to registration, where the application for registration has been submitted within a period of 30 days from such date. Okay. ॲप्लिकेशन दिल्यानंतर 7 दिवस, मग परत काय सुट्टी आली, काय आलं, 7 वर्किंग डेज, समजा एक 10-15 दिवसामध्ये रजिस्ट्रेशन नंबर मिळाला. पण रजिस्ट्रेशन कुठल्या डेटपासून होईल, तर ज्या दिवशी तुमचा टर्नओव्हर एक्सीड झाला किंवा ज्या इव्हेंटप्रमाणे तुम्ही रजिस्ट्रेशन घेताय त्या डेटपासून रजिस्ट्रेशन मिळेल. जर लायबल झाल्यानंतर विदिन 30 डेज काय करायला पाहिजे, रजिस्ट्रेशन करायला पाहिजे. मग रजिस्ट्रेशन तुम्ही करायला जेव्हा विचारलं जाईल तुम्हाला की तुम्ही लायबल कधी झालात, तुम्ही डेट द्याल, मग सगळी प्रोसिजर पूर्ण होईल. मग तुम्ही ती डेट टाकली आहे त्या डेटपासनं रजिस्ट्रेशन नंबर मिळेल. म्हणजे त्या डेटपासून तुम्हाला GST कलेक्ट करायला लागेल आणि तुम्ही ज्या सप्लायरकडनं जो सप्लाय घेतला असेल त्यात तुम्ही तो नंबर देऊ शकता, GST नंबर देऊ शकता. आता याच्यामध्ये पुढे एक पार्ट आहे इनवॉइसचा, त्यात काय करायला लागतं. आता तुमच्याकडे GST नंबर नाही आहे, तुमचा टर्नओव्हर एक्सीड झाला, GST नंबर नाही आहे. आता तुम्ही जे कोणाला सप्लाय कराल, तुम्हाला टॅक्स कलेक्ट करायचं आहे, मग तुम्ही त्या केसमध्ये GST कलेक्ट नाही करू शकत. पण GST कलेक्ट करायला पाहिजे कारण तुम्ही लायबल झालात. आणि जर का तुम्हाला ॲप्लिकेशन दिल्यानंतर काही दिवसांनी रजिस्ट्रेशन नंबर मिळतो, तर जे 10, 12, 15 दिवस गेले असतील त्या 10, 12, 15 दिवसामध्ये तुम्ही जो सप्लाय केला आहे त्यावर तुम्ही नॉर्मल इनवॉइस इश्यू केला असेल, मग तेवढे इनवॉइस तुम्हाला GST नंबर देऊन वेगळ्या प्रकारचा एक इनवॉइस असतो. मी इनवॉइसचा जेव्हा टॉपिक घेईन तेव्हा सांगेन, तेव्हा तुम्हाला परत एक इनवॉइस बनवायला लागतो. आणि ज्या सप्लायरकडून तुम्ही सप्लाय घेतला आहे त्यांनी पण तुम्हाला अनरजिस्टर बाहेर म्हणूनच सप्लाय केला असेल, त्यांना पण तुम्हाला सांगायला लागेल की आम्हाला अमेंडमेंट करून द्या, आमचा GST नंबर तुम्ही टाका.
हे सगळं करायला लागेल. त्यामुळे हे लक्षात ठेवा. ह्याचा मी पार्ट जेव्हा पुन्हा इन्व्हॉइसचा पार्ट घेईन त्यावेळेस हे मला परत तिथे लागणार आहे. म्हणून मी स्लो घेतो, फास्ट घेत नाही. मला पुढे लिंक करायच्या आहेत काही गोष्टी. 8मध्ये ॲप्लिकेशन आहे, 9मध्ये व्हेरिफिकेशन आहे आणि 10मध्ये काय इश्यू ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे रूल 10मध्ये. आता रूल 10 बघा, पहिले कसं होतं की बँक डिटेल्स ज्यावेळेस ॲप्लिकेशन देतो तेव्हा टाकत होते, पण काही बँका करंट अकाउंट ओपनच करू देत नाही GST नंबरशिवाय. मग गव्हर्नमेंटने काय केलं, रूलमध्ये जरा बदल केले आणि मग असं केलं की बँक डिटेल्स तुम्ही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळाल्यानंतर किती कालावधीमध्ये देऊ शकता किंवा द्यायला पाहिजे, तो रूल 10A आहे. बघा, आफ्टर अ सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इन फॉर्म GST REG 06 हॅज बीन मेड अवेलेबल ऑन द कॉमन पोर्टल and a goods and services tax identification number has been assigned the registered person. The registered person हे एक्सेप्ट हे सोडा, जस्ट नॉर्मल बघा. आता रजिस्ट्रेड has been assigned the registered person those who have been granted registration under rule 12 हे TDS TC साठी एक्सेप्ट त्यांच्याकरता हे लागू होत नाही. Not later than 45 days from the date of grant of registration or the date on which the return required. इथे दिलं बघा, shall as soon as may be but not लवकरात लवकर, but not later than 45 days from the date of grant of registration or the date on which the return required under section 39. हे तुम्हाला 3B भरायची वेळ येईल. 3B भरण्या अगोदर 3B जो रिटर्न फॉर्म आहे तो भरण्या अगोदर तुम्हाला बँक डिटेल्स अपलोड करायला पाहिजे. इज ड्यू टू बी फर्निश विच एव्हर इज अर्लियर. जर 45 दिवस आधी येत आहेत तर ते, किंवा 3Bची डेट अगोदर येते तर ती. आता काही पर्सनना असं आहे की त्यांना रिटर्न क्वार्टरली आहे, 3B ते क्वार्टरली भरतील ॲज पर 45. म्हणजे जर त्यांना क्वार्टरली भरायला 90 दिवस मिळतात, मग 90 दिवसाचा पिरियड दिला जाणार नाही. तुम्हाला 3B आज तुम्ही रेशन घेतलं किंवा समजा 15 दिवसापूर्वी तुम्हाला रेशन नंबर मिळाला आहे त्या डेटपासनं, तर मग तुम्हाला 45 डेज शॅल ॲज सून ॲज मे बी, शॅल ॲज सून ॲज मे बी बट नॉट लॅटर दॅन 45 डेज फ्रॉम द डेट ऑफ ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशन तुम्हाला ग्रँट ज्या डेटला झालं आहे त्या डेटपासून 45 दिवसामध्ये, किंवा जर तुम्हाला मंथली तुम्ही रिटर्न घेतला असेल, एखाद्यानी टर्नओव्हर त्याला चॉईस पण आहे की क्वार्टरली पाहिजे का मंथली पाहिजे, आणि मंथली घेतला असेल तर मग त्याला 3B भरण्या अगोदर बँक डिटेल्स अपलोड केले पाहिजे. इन्फॉर्मेशन विथ रिस्पेक्ट टू डिटेल्स ऑफ बँक और एनी अदर इन्फॉर्मेशन ॲज मे बी रिक्वायर्ड ऑन द कॉमन पोर्टल इन ऑर्डर टू कम्प्लाय विथ एनी अदर दिलेलं आहे. बघा आता मग परत चार्टमध्ये दाखवलं. सेक्शन 25 सबसेक्शन 1 आपण एवढा वेळ कशावरती घालवतो आहे, प्रोसिजर समजून घेण्यावरती घालवतो आहे. लायबल टू बी रजिस्टर्ड झाला सेक्शन 22 प्रमाणे. सेक्शन 24 प्रमाणे अप्लाय फॉर रजिस्ट्रेशन करायचं आहे विदिन 30 डेज, 30 दिवसामध्ये त्यांनी ॲप्लिकेशन केलं तर रूल 8 प्रमाणे ॲप्लिकेशन आहे, फॉर्म RE 01. रूल 9 प्रमाणे व्हेरिफिकेशन ॲप्लिकेशनचं व्हेरिफिकेशन होईल, ॲप्रुव्हल होईल. ॲप्रुव्हल झाल्यानंतर सर्टिफिकेट मिळेल. रूल 10 प्रमाणे REG 06 मिळेल आणि मग पुढे बँक डिटेल्स फर्निश करायचे 45 दिवस किंवा 3B भरण्याच्या अगोदर जे येणार आहे ते. क्लिअर झालं इथपर्यंत? इतकी मॅडम? सबसेक्शन 2 आहे सेक्शन 25चा. सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी रीड विथ रूल 11. आता आपण रूल 8, 9, 10, 10A बघितले. आता जर का एखाद्या व्यक्तीला
एकाहून जास्त रजिस्ट्रेशन नंबर पाहिजे असतील त्याकरता रूल 11 प्रमाणे प्रोसिजर आहे. सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी. सेक्शन 25 सबसेक्शन 2 रीड विथ रूल 11. अ पर्सन, बघा याची प्रोविजन काय, अ पर्सन सिकिंग रजिस्ट्रेशन अंडर दिस ॲक्ट, म्हणजे हा CGST ॲक्ट आहे, ओके, शॅल बी ग्रँटेड अ सिंगल रजिस्ट्रेशन इन अ स्टेट और युनियन टेरिटरी. सिंगल रजिस्ट्रेशन मिळेल हे सांगितलं आहे. प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन हॅविंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस इन अ स्टेट और युनियन टेरिटरी may be granted separate registration for each such place of business subject to such condition as may be prescribed. मग प्रिस्क्राईब म्हटलं तर त्याचा रूल आहे, त्या रूल 11 प्रमाणे त्याला रजिस्ट्रेशन घेता येईल सेपरेट प्लेस करता. सब रूल 1 काय सांगतो बघा आता. एनी पर्सन हॅविंग मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस, एनी पर्सन हॅविंग मल्टिपल places of within a state or union territory. जसं बघा डीमार्ट आहे, डीमार्टचे वेगवेगळ्या शहरामध्ये त्यांचं ब्रँचेस आहेत. त्यांना ते वाटलं की आपल्याकडे मॅनेजमेंट आहे, माणसं आहेत आणि आपण वेगवेगळ्या प्रकारचा माल घेतो, तर आपल्याला प्रत्येक ब्रँचसाठी प्रत्येक स्टोअरसाठी वेगळा नंबर घ्यायचा आहे, ते घेऊ शकतात. Requiring a separate registration for any such place of business under section 25 subsection 2 shall be granted separate registration in respect of each such place of business subject to the following conditions. A. Such person has more than one place of business as a place of business as defined in clause 85 of section 2. Place of business मध्ये काय काय येईल हे तुम्हाला क्लॉज 85 मध्ये दिलं आहे. प्लेस ऑफ बिझनेस इन्क्लूड्स ए अ प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरीली कॅरिड ऑन अँड इन्क्लूड्स अ वेअरहाऊस, गोडाऊन और एनी अदर प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स हिज गुड्स, सप्लाईज और रिसीव्स गुड्स और सर्विसेस और बोथ. और बी अ प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट्स. म्हणजे जिकडे बाईंग सेलिंग होतं आहे किंवा फक्त सेलिंग होतं आहे तेच आपण प्लेस ऑफ बिझनेस मानत असू, तर तेवढं त्यांनी सांगितलं आहे की तुम्ही स्कोपमध्ये आमच्या काय काय येतं. ॲडिशनल जर का तुम्ही दुसरा प्लेस बघाल तर दुसऱ्या प्लेसमध्ये प्लेस ऑफ बिझनेसमध्ये आम्ही इन्क्लूड करतो प्लेस फ्रॉम वेअर द बिझनेस इज ऑर्डिनरी कॅरिड ऑन अँड इन्क्लूड्स अ वेअरहाऊस, गोडाऊन और एनी अदर प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन स्टोअर्स हिज गुड्स, सप्लाईज और receives goods or services or both, as well as B मध्ये त्यांनी दिलं आहे अ प्लेस वेअर अ टॅक्सेबल पर्सन मेंटेन्स हिज बुक्स ऑफ अकाउंट. हे सगळं इन्क्लूड होतं प्लेस ऑफ बिझनेसमध्ये. आणि तुम्ही त्या वेअरहाऊससाठी, त्या गोडाऊनसाठी पण वेगळं रजिस्ट्रेशन घेऊ शकता. किंवा आपण ज्यावेळेस ॲड्रेस टाकत असतो तिथे आपण ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेसमध्ये हे सगळं ॲड्रेस हे टाकू शकतो. GST नंबर एकच राहील, रजिस्ट्रेशन एकच राहील, पण तिथे ॲडिशनल प्लेस किती आहेत हे सगळं टाकता येतं. आणि तुम्हाला वेगळ्या प्लेससाठी वेगळा नंबर पाहिजे, सेपरेट रजिस्ट्रेशनचा अर्थ काय झाला, सेपरेट नंबर झाला, ते पण तुम्ही घेऊ शकता. ती माहिती तिकडे त्याला हवीच आहे. ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस की एक मुख्य प्लेस ऑफ बिझनेसचा प्लेस आहे आणि बाकी ॲडिशनल प्लेस किती आहेत डिक्लेअर करा, गोडाऊन किती आहेत डिक्लेअर करा. वेअरहाऊस, गोडाऊन हे सगळं इकडे देणं गरजेचं आहे. पण सेपरेट नंबर पाहिजे त्या गोडाऊन करता किंवा त्या वेअरहाऊस करता, तर तोही मिळू शकतो रूल 11 प्रमाणे. म्हणजे कुठल्या प्लेस करता नंबर मिळेल हे तुम्हाला ए मध्ये सांगितलं. बी मध्ये सांगितलं आहे सच पर्सन शॅल नॉट पे टॅक्स अंडर सेक्शन 10. सेक्शन 10 जो आहे हा कंपल्सरी लेवी आहे आणि सेक्शन 9 जो आहे हा आपला नॉर्मल लेवी. म्हणजे जे नॉर्मल डीलर आहेत सेक्शन 9मध्ये येतात आणि सेक्शन 10मध्ये सेक्शन 10 प्रमाणे स्पेशल लेवी आहे, ती कंपल्सरी लेवी. Such person shall not pay tax under section 10 for any of his places of business if
ही इज पेइंग टॅक्स अंडर सेक्शन 9. जर सेक्शन 9मध्ये एका बिझनेसचा प्लेस सेक्शन 9मध्ये तर दुसऱ्या बिझनेससाठी तो रजिस्ट्रेशन नंबर घेईल, त्यावेळेस तो कंपोजिशन स्कीम ऑफ नाही करू शकत. ओके, कंडिशन आहे नंबर मिळेल, पण एका बिझनेससाठी तुमचा रेग्युलर स्कीममध्ये आहे, तर दुसऱ्या बिझनेससाठी तुम्हाला कंपोजिशन स्कीम मिळणार नाही, कंपोजिशन लेवी होणार नाही. ऑल सेपरेटली रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस ऑफ सच पर्सन शॅल पे टॅक्स अंडर द ॲक्ट ऑन सप्लाय ऑफ गुड्स फॉर सर्व्हिसेस ऑर बोथ मेड टू अनदर रजिस्टर्ड place of business of such person and issue a tax invoice or bill of supply as the case may be for such supply. जेवढे सेपरेटली रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस असतील ते आता डिस्टिंक्ट पर्सन मानले जातील. तर तुम्ही दुसऱ्या पर्सनला जसं इन्व्हॉइस बनवता सेम, जर टॅक्सवर सप्लाय कराल तर टॅक्स इन्व्हॉइस, आणि जर एक्झाम सप्लाय कराल तर बिल ऑफ सप्लाय हे बनवायला लागेल. त्याचाच सेपरेट वेगळा बिझनेस आहे, पण रेशन वेगळं घेतलं तर त्यांच्यामध्ये काय सप्लाय होईल, गुड सर्व्हिसेस बोथ देवाणघेवाण होईल, त्याकरता त्यांना काय करायला लागेल, इन्व्हॉइस बनवायला लागेल. तुम्ही 11 सांगतो की तुम्ही कुठल्या कुठल्या प्लेसला नंबर घेऊ शकता, नंबर घ्या, पण जर का एक बिझनेस सेक्शन 9 प्रमाणे नॉर्मल लेवी करतो तर दुसरा बिझनेस तुम्ही रजिस्टर करायला आता त्यात तुम्हाला सेक्शन 10 प्रमाणे रजिस्ट्रेशन मिळणार नाही. आणि 2 सेपरेटली बिझनेसमध्ये टॅक्स इन्व्हॉइस बिल ऑफ सप्लाय इश्यू करावं लागेल. इथे रूल 11मध्ये एक एक्सप्लेनेशन आहे, फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी. आता आपण इथे क्लॉज बी बघितला, हा जो क्लॉज बी बघितला सेक्शन 10 सेक्शन 9बद्दल, त्याबद्दल दिलं आहे, फॉर द पर्पज ऑफ क्लॉज बी इट इज हेअर बाय क्लॅरिफाईड दॅट where any place of business of a registered person that has been granted a separate registration becomes ineligible to pay tax under section 10, all other registered places of business of the said person shall become ineligible to pay under the said section. either तुम्ही सगळे कंपोजिशनमध्ये ठेवा या सगळे तुम्ही रेग्युलरमध्ये ठेवा, पण एक जर रेग्युलरमध्ये आलं तर सगळं रेग्युलरमध्ये घ्यायला लागते. ओके, रूल 11 सब रूल 2, a registered person opting to obtain separate registration for the place of business shall submit a separate application form GST RG 01 in respect of such place of business. The provision of rule 9 and rule 10, जसं तुम्ही 8 काय करता ॲप्लिकेशन, तसंच ॲप्लिकेशन द्यायचं, 9मध्ये त्याचं व्हॅलिडेशन होईल, व्हेरिफिकेशन होईल, आणि रूल 10 प्रमाणे व्हेरिफिकेशन मग ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन हे होईल. शॅल म्युटॅन्डीज अप्लाय टू अँड ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर दिस रूल. रूल 9 जो आहे आणि जो 10 जो आहे तो शॅल हा एक स्पेशल शब्द आहे, म्युटॅन्डीज. म्हणजे जितकं जेवढा लागू होईल तो रूल 9 10 तेवढा लागू केलाच आहे, तेवढ्या प्रमाणात अप्लाय टू अ ॲप्लिकेशन सबमिटेड अंडर दिस रूल. म्हणजे अगदी तो वर्ड टू वर्ड लागू होत नसेल तर थोडं तिकडे फ्रीडम घेतलं जाईल आणि त्या रूलप्रमाणे काय होईल, त्या रजिस्ट्रेशन केलं जाईल. आपण जसं म्हणतो की ढोबळ मानाने तो ॲप्लिकेबल केलाच आहे. जसं तुम्ही पहिला नंबर घ्याल सेम दुसऱ्या नंबर करता पण तशीच प्रोसिजर आहे बस. पण मग कसं आहे, पहिले व्हेरिफिकेशन झालेलं आहे, काय गोष्टी झाल्यात, मग दुसऱ्यामध्ये कट टू कट तेवढ्या गोष्टी करायला लागत नाही, ते लगेच होतं आणि वेळ लागत नाही त्याला. म्हणून ते दिलं आहे की ढोबळ मानाने ॲप्लिकेबल होईल 9 10. रूल 8 and 10 म्युटॅन्डीज ॲप्लिकेबल होईल. सेपरेट रजिस्ट्रेशन, multiple places of business condition. Rule 11, any person having multiple place of business within a state or UT requiring separate registration for any of its business place may submit separate application in form
GST RAG 01 subject to the following condition. A. Such person has more than one place of business as defined under section 2 clause 8(5) of the act. मग आपण बघितला हा डेफिनेशन काय बरोबर. बी मध्ये नो बिझनेस प्लेस ऑफ अ टॅक्सेबल पर्सन शॅल बी ग्रँटेड रजिस्ट्रेशन टू पे. दोन्ही रेग्युलर स्कीममध्ये पाहिजे किंवा दोन्ही कंपोजिशन स्कीममध्ये पाहिजे. जेवढे बिझनेस आहेत ते तुम्ही एकाच स्कीममध्ये ठेवा. एक्सप्रेशनमध्ये हेच क्लिअर केलं आहे. आणि पुढे दिले ऑल सेपरेट रजिस्टर्ड प्लेसेस ऑफ बिझनेस शॅल पे टॅक्स अंडर GST ऑन सप्लाय ऑफ गुड सर्व्हिसेस मेड टू अनदर रजिस्टर्ड पर्सन. टॅक्स इनवॉइस बिल ऑफ सप्लाय सच सप्लाय. जो सप्लाय केला जाईल दोन सेपरेट बिझनेसमध्ये. एकदा का तुम्ही वेगळा नंबर घेतला का ते दोन नंबर हे डिस्टिंक्ट पर्सन होतात, वेगळे पर्सन होतात. जसं वेगळ्या पर्सनला ज्या प्रकारे सप्लाय केला जातो त्याच प्रकारे त्या व्यक्तीला आपल्याच दोन बिझनेसमध्ये सप्लाय करायचा असेल, टॅक्सेबल सप्लाय करायचा आहे तर टॅक्स इनवॉइस, अदरवाईज बिल ऑफ सप्लाय एकदम सप्लाय करता इनवॉइस त्याला बनवायला लागेल. आता GST नंबर घेतल्यानंतर सर्टिफिकेट मिळतं. ते सर्टिफिकेट तो बिझनेस प्लेस आहे तिकडे दिसेल असं ठेवलं पाहिजे. आणि जो नेम बोर्ड असतो, जो बोर्ड असतो ना बिझनेसचा, ते तुमचा प्लेस ऑफ बिझनेस आहे तिथे बोर्ड लावला जाईल त्या बिझनेसच्या ॲक्टिव्हिटीजचा. त्याकरता रूल 18 आहे. डिस्प्ले ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर ऑन द नेम बोर्ड. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले हिज सर्टिफिकेट ऑफ रजिस्ट्रेशन इन अ prominent location at his principal place of business and at every additional place or places of business. ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस असतील तर तिकडे नंबर एकच आहे, पण आणखीन ज्या प्लेसेस आहेत जे आपण डिक्लेअर केले ते सगळीकडे काय करायला पाहिजे, ते सर्टिफिकेट जे आहे ते दिसेल अशा प्रकारे लावलं पाहिजे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल डिस्प्ले हिज गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर ऑन द नेम बोर्ड exhibited at the entry of his principal place of business and at every additional place or places of business. हा रूल आहे. म्हणून तुम्ही बघाल बऱ्याचशा दुकानाच्या बोर्डवरती GST नंबर लावलेला असतो. ते लावण्याची गरज काय, अदरवाईज लावण्याची गरज नव्हती ना. हां, रूल आहे म्हणून लावला पाहिजे. नाही, तुम्हाला ज्यावेळेस अशी कुठली फॉर्मॅलिटीज दिली जाते आणि जर तुम्ही ती करत नाही तर लॉमध्ये दिलेलं असतं की समजा तुम्ही रजिस्ट्रेशन नाही घेतलं, रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे नाही घेतलं तर किती फाईन असेल. हे कुठल्या सेक्शनमध्ये दिलेलं असतं की आहेत पुढे या सेक्शन. आणि जर कुठे दिलं नाही तर मग असा एक सेक्शन आहे तिकडे सांगितलेलं आहे जर स्पेसिफिक लॉ जर फॉलो केला नाही तर मग CGSTमध्ये अप टू 25,000 रुपीजपर्यंत फाईन लावला जाईल. आता तुम्हाला कंपल्सरी केलं आहे ह्या एप्रिलपासनं की HSN कोड टाकले पाहिजे GST 11मध्ये. आणि जर नाही टाकले तर किती फाईन आहे, काय पेनल्टी दिलेलं नाही. मग जेव्हा स्पेसिफिकली तुम्हाला एखादं ऑब्लिगेशन फॉलो करायला सांगितलं जातं आणि ज्यावेळेस टॅक्सेबल पर्सन ते फॉलो करत नाही आणि जर त्याला कुठल्याच प्रकारची पेनल्टी किंवा काही अशा प्रकारचे चार्जेस नसतील तर मग कोण करणारच नाही ना. मग त्यामुळे जेव्हा अशा काही स्टेप दिल्यात, काय ऑब्लिगेशन दिल्यात की एकदा का तुम्ही लायबल झालात, तुम्हाला एकदा रिक्वायरमेंट आली रजिस्ट्रेशनची आणि तुम्ही ती रजिस्ट्रेशन एकदा घेतल्यानंतर जी ऑब्लिगेशन्स आहेत ते फॉलो करायला पाहिजे. आणि जर काही चुकीच्या गोष्टी केल्या, काही अशा गोष्टी केल्या की ज्या ॲज पर लॉ नाही आहेत तर मग तिकडे स्पेसिफिकली काही चुकीच्या गोष्टी केल्यावरती किती फाईन लागेल हे मेन्शन केलं आहे लॉमध्ये. आणि जर मेन्शन नाही केलं तर मग हे मेन्शन केलं आहे की जर का अशा प्रकारे कुठला ॲक्ट आहे जो लॉच्या अगेन्स्ट आहे किंवा तुम्ही कुठले रूल फॉलो करत नाही तर मग अप टू 25,000 CGST आणि मग तेच 25,000 AGST म्हणजे अप टू 50,000 रुपीज पेनल्टी येऊ शकते. मी मला सांगतो बा कसं आहे, एकदा का आपण मग त्या विषयात गेलो तर मग आपल्याला ती लिस्ट बघायला लागेल कशा करता किती चार्जेस आहेत. म्हणून तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं की जेवढं तुम्हाला ऑब्लिगेशन दिले आहेत, कुठल्या रूलमध्ये काही दिलं आहे तर मग दुसरा वेगळा सेक्शन आहे तिकडे दिलेलं आहे की अशा प्रकारे जर का काही ॲक्ट केला गेला जो लॉच्या अगेन्स्ट आहे तर त्याच्याकरता स्पेसिफिकली मेन्शन केलं आहे की किती फीज आहे.
तुम्ही सप्लाय केलाच नाही आणि तुम्ही इनवॉइस इश्यू करता, रजिस्टर्ड पर्सन आहे, किंवा इनवॉइस तुम्ही घेता ॲक्च्युली माल घेत नाही आणि त्याला ITC क्लेम करता, अशा गोष्टी लोक करतात. त्याकरता स्पेसिफिकली दिलेलं आहे किती पेनल्टी आहे. पण जिकडे काय दिलेलं नाही आहे तिकडे वेगळा सेक्शन आहे, तिकडे दिलं आहे की किती पेनल्टी येऊ शकते, बस तेवढी पेनल्टी आहे. जर कुठे अशा प्रकारे अगेन्स्ट रूल कोण काम करत असेल आणि त्याला पेनल्टी ठेवलीच नाही, मग कोण रूल फॉलोच नाही करणार ना. तुम्ही सिग्नल पाळला पाहिजे ठीक आहे, पण सिग्नल तोडला तर काय पेनल्टीच नसेल, मग कोण कोण सिग्नल बघणारच नाही. लायसन नाही काढलं, लायसन काढलं पाहिजे, लायसन नाही काढलं तर काय पेनल्टी नसेल तर लोक काहीच नाही करणार. तिकीट न काढता तुम्ही ट्रेनमधून प्रवास केला तर तिकडे जेवढे पैसे तुम्ही भरलेले नाही तेवढे भरा आणि मग प्रवास करा. TC एवढंच करत असेल मग लोक तिकीटच्या आधी उभे राहणारच नाहीत, या पकडा आणि पैसे घ्या. मग जेव्हा सांगितलं जाईल की तुम्हाला 500 रुपये पेनल्टी होईल, 1000 रुपये पेनल्टी होईल, पकडला गेला तरच मग तो व्यक्ती तिकीट काढेल ना. त्यामुळे जेव्हा कुठली एक मानवी वृत्ती आहे की तुम्हाला एखादी शिस्त गव्हर्नमेंटला लावायची असेल, व्यवस्था बनवायची असेल, त्याकरता गव्हर्नमेंट रूल बनवतो, कायदा बनवतो. पण मग कायदा पाळलं आणि कायदा नाही पाळलं तर काय होईल, मग तिकडे पेनल्टी ठेवावीच लागते. लेट चार्जेस, लेट फीज, पेनल्टी आपण जे बघतो त्याकरताच आहे. ते लेट चार्जेस इंटरेस्ट वगैरे ठेवलाच नाही तर मग लोक कधी GST भरतील. त्यामुळे गव्हर्नमेंटचा उद्देश हा नसतो की लोकांकडनं काय पैसे वसुली करायचे आहेत, पण जर नाहीच ठेवले लेट फीज किंवा इंटरेस्ट मग लोक वेळेवर करणारच नाही. सेपरेट रजिस्ट्रेशन फॉर मल्टिपल प्लेसेस ऑफ बिझनेस विदिन अ स्टेट और युनियन टेरिटरी, याचं आपल्याला एक्झाम्पल बघायचं. स्टेट बँक ऑफ इंडिया हॅविंग ब्रांचेस ऑल ओव्हर इंडिया will have to take registration in each state. State Bank of India has 200 branches in the state of Maharashtra. It can declare Mumbai main office as the principal place and other branches as additional places and take single registration for the state of Maharashtra. सेम तर मी डीमार्टचं बोललो की डीमार्टला एक ते ब्रँच आहेत, प्रिन्सिपल प्लेस म्हणून एक ब्रँच ठेवतील आणि बाकी ते ॲडिशनल प्लेस ऑफ बिझनेस करतील. आणि जर त्यांना प्रत्येक प्लेससाठी रजिस्ट्रेशन वेगळं पाहिजे असेल तेही ते घेऊ शकतात. आता रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिटेल स्टोअर्स हॅविंग 2 places ऑफ बिझनेस, रिलायन्स मॉल अँड रिलायन्स जिओ इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र. दो कंपनीज हॅविंग 1 PAN, they can obtain separate registration for different separate business places in the state of Maharashtra. लॉमध्ये त्यांना ऑप्शन दिला, चॉईस दिला आहे. तुम्ही एक नंबर ठेवायचा, एक नंबर ठेवू शकता. तुम्हाला वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करता, वेगळा प्लेस करता, वेगळा सेपरेट नंबर पाहिजे असेल तुम्ही घेऊ शकता. नंबर वेगळा घेतला, 2 नंबरमध्ये त्यांना त्यांचं जे कुठे ट्रान्झॅक्शन होईल त्यात त्यांना बिल बनवायला लागेल, टॅक्स इनवॉइस, बिल ऑफ सप्लाय बनवायला लागेल आणि तो एक वेगळा पर्सन म्हणून ट्रीट होईल आणि त्यांच्यामधला व्यवहार जो आहे तो इतर वेगळ्या पर्सनच्या व्यवहाराप्रमाणेच त्यांना करावा लागेल. त्यामुळे ते टॅक्सेबल पर्सन ठरवायचं आहे की आपल्याला सोयीचं काय, आपल्याला फायद्याचं काय, त्याप्रमाणे त्यांना गव्हर्नमेंटने लॉनी चॉईस दिलेलं आहे. आपण सेक्शन 25(1) बघितलं, 2 बघितलं, बाकी याचा वेळ लागणार नाही आहे, हे छोटे छोटे आहेत. सेक्शन 25 सबसेक्शन 3 व्हॉलंटरी रजिस्ट्रेशन. अ पर्सन दो नॉट लायबल टू बी रजिस्टर्ड अंडर सेक्शन 22 और सेक्शन 24, तो लायबल होत नाही. मे गेट हिमसेल्फ रजिस्टर व्हॉलंटरीली and all provisions of CGST Act applicable to a registered person shall apply to such person. जे रजिस्टर्ड पर्सनला ज्या फॉर्मॅलिटीज ऑब्लिगेशन अप्लाय होतात तेच त्याला पण अप्लाय होतील. जर तो रेडी असेल या सगळ्या फॉर्मॅलिटीज करायला तो GST मध्ये रजिस्ट्रेशन घेऊ शकतो व्हॉलंटरीली ॲज पर सेक्शन 25 सबसेक्शन 3. एनी पर्सन दो नॉट लायबल may get himself registered voluntarily and all the provisions of CGST Act as applicable to a registered person shall apply to such person. Example: Raj Associates, an architect firm, starts a new business in Mumbai. Raj Associates is not liable for registration as per section 22 or section 24, but if Raj Associates wants to take registration in GST, can apply for registration as per section
25 subsection 3 and all the provisions of CGST Act as applicable to a registered person shall apply to Raj Associates. म्हणजे आम्हाला गरज नसताना आम्ही रेशन घेतलेलं आहे, मग आम्हाला तुम्ही थोड्या काय सोयी सुविधा द्या, तशा काय दिल्या जाणार नाही. जे इतरांना जे रूल्स आणि जे कायदे कानून ॲप्लिकेबल आहे तेच मग तुम्ही व्हॉलंटरीली घेत आहे, स्वइच्छेने घेत आहे. तुम्हाला त्या सगळ्या फॉर्मॅलिटीज, सगळे ऑब्लिगेशन्स फॉलो करायला लागतील. रजिस्ट्रेशन डिस्टिंक्ट पर्सन सबसेक्शन 4. Every registration be treated as distinct person. A person who has obtained or is required to obtain more than one registration, whether in one state or union territory or more than one state or union territory, in respect of each such registration be treated as distinct person for the purposes of CGST. हे स्पेसिफिकली दिलं आहे इकडे. तुम्ही रजिस्ट्रेशन 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, विदिन स्टेट घ्या, युनियन टेरिटरी घ्या, किंवा भारतामध्ये वेगवेगळ्या स्टेटमध्ये गरज आहे त्यामुळे ते घ्यावं लागेल तर ते घ्या. पण मग त्या 2 डिस्टिंक्ट प्लेस मानले जातील, 2 सेपरेट बिझनेस मानले जातील आणि त्यांच्यामधला जो व्यवहार आहे तो जसं तुम्ही इतरांशी व्यवहार करता सप्लायरशी किंवा बायरशी आणि इन्व्हॉइस बनवता त्याच प्रकारे तुम्ही स्वतःच्याच बिझनेसशी पण त्याचप्रमाणे ट्रीट करायचे. डिस्टिंक्ट पर्सन मानलं का मग त्या सगळे जे नियम आहेत ती तुम्ही त्या सप्लाय कराल, तुम्ही त्याच्याकडनं कन्सिडरेशन घेणार नाही, पण सप्लाय कराल ते इन्व्हॉइस बनवाल त्याचा ITC बुक करायचं आहे, ITC बुक करा, हे सगळं करता येईल. Raj Associates, an architect firm, has a registered head office in Mumbai. It has started another branch in the state of Goa. In respect of newly opened branch in Goa, Raj Associates Mumbai is be treated as distinct person. एस्टॅब्लिशमेंट इन अनदर स्टेट. मग कसं आहे, एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन ॲक्च्युली रजिस्टर प्लेस नाही आहे तिकडे, पण एक एस्टॅब्लिशमेंट आहे, एक ऑफिस आहे. ॲक्च्युली सप्लाय होत नाही, पण एक ऑफिस ठेवले काय माहिती देण्याकरता, माहिती घेण्याकरता किंवा काय सर्वे करण्याकरता एक समजा ऑफिस बनवलं दुसऱ्या स्टेटमध्ये. वेअर एस्टॅब्लिशमेंट ऑफ डिस्टिंक्ट पर्सन, वेअर अ पर्सन हू हॅज ऑब्टेन्ड or is required to obtain registration in a state or union territory in respect of an establishment has an establishment in another state or UT, then such establishment shall be treated as establishment of distinct person for the purpose of this act, this CGST Act. तिकडे रेशन घेतलं, डिस्टिंक्ट पर्सन आहेच, पण एस्टॅब्लिशमेंट जरी असलं तरी ते डिस्टिंक्ट पर्सन मानलं जातं. जे तुम्ही काही देवाणघेवाण कराल त्या ऑफिसची पण ती पण डिस्टिंक्ट पर्सन समजूनच करायची. दिशा उद्योग ॲज अ रजिस्टर्ड हेड ऑफिस इन मुंबई, इट हॅज स्टार्टेड वन अनदर ब्रँच, जस्ट एस्टॅब्लिशमेंट आहे. तिथे ॲक्च्युली सप्लाय नाही होत, तिकडे काही वेगळ्या ॲक्टिव्हिटीज करत असतील. इन द स्टेट ऑफ राजस्थान, इन रिस्पेक्ट ऑफ न्यूली ओपन ब्रँच इन राजस्थान, दिशा उद्योग मुंबई बी ट्रीटेड ॲज डिस्टिंक्ट पर्सन. PAN must for obtaining registration. Every person shall have a permanent account number issued under the Income Tax Act 1961 in order to be eligible for grant of registration. GST मध्ये रजिस्ट्रेशन करण्याकरता पॅन नंबर असणं गरजेचं आहे. आपण बघितलं तिकडे पॅन नंबर टाकायचा आहे आणि मग ईमेल आणि मोबाईल नंबर आपण टाकतो, पण पॅन तर असायला पाहिजे. त्यामुळे पॅन पाहिजे हे तुम्हाला सेक्शन 25 सबसेक्शन 6 सांगतो. आता पुढे जाऊन बघा, प्रोव्हाइडेड दॅट अ पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51. आपण बघितलं ना TDS GSTमध्ये TDS. आता समजा एखादी गव्हर्नमेंटची ब्रँच आहे, त्यांनाच हे सेक्शन 51 लागू होतो. आणि समजा गव्हर्नमेंटचा कुठला इन्कम नाही आहे तर त्यांचा पॅन नंबर पण नसेल, मग त्यांचा टॅन नंबर असेल तर इन लिव्ह ऑफ परमनंट अकाउंट नंबर a tax deduction and collection account number issued under the said act in order to eligible for a grant of registration. म्हणजे सेक्शन 51 म्हणजे GSTच्या TDS रजिस्ट्रेशन घेण्याकरता
गव्हर्नमेंटचं कुठली अशी ब्रँच आहे त्यांच्याकडे जर का टी डी एस नंबर असेल इन्कम टॅक्सचा तर तो चालेल पॅनच्या ऐवजी. फर्निश प्रूफ ऑफ possession ऑफ आधार नंबर. आता हे अगोदर नव्हतं, हे 1 जानेवारी 2020 हे फायनान्स ॲक्टमध्ये 2019मध्ये ही अमेंडमेंट आली. बघा जेव्हा बजेट येते ना तेव्हा बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये काय अमेंडमेंट करायची असतील, जी एस टीमध्ये काय अमेंडमेंट करायचे असतील, कस्टममध्ये काय अमेंडमेंट करायचे असतील तर त्या सगळ्या फायनान्स ॲक्टमध्ये करतात. म्हणजे टॅक्स रिलेटेड जे काही अमेंडमेंट आहेत या फायनान्स ॲक्टमध्ये येतात. मग त्यामध्ये दिलेलं असतं की हे एवढे अमेंडमेंट इन्कम टॅक्सचे आहेत, एवढे अमेंडमेंट जी एस टीचे आहेत, एवढे अमेंडमेंट कस्टमचे आहेत आणि मग तुम्हाला फायनान्स ॲक्टमध्ये ते येतं. आणि मग आयदर पार्लमेंट वेगळी बोलवायला लागते, वेगळ्या कारणाकरता बोलवायला लागते, त्यावेळेस जर का काय अमेंडमेंट असतील त्या घेऊ शकतात. असं एकदा अमेंडमेंट झाली आहे की 2018 CGST ॲक्ट 2018 अमेंडमेंट ॲक्ट एक आहे. त्यानंतर मग दरवर्षीला फायनान्स ॲक्टमध्ये काय अमेंडमेंट होतं. म्हणजे जर तुम्ही लिस्ट बघाल, यादी बघाल इकडे आपण जर इथे बघतो बरेच टॅब ओपन केलं ना थोडा सिस्टम स्लो होतो. आपण जिकडे ॲक्ट बघतो ना त्या ॲक्टमध्ये काही अमेंडमेंट झाल्या आहेत, ते कधी झाल्या आहेत याचे रेफरन्सेस तिथे असतात. मी मला दाखवेन नंतर, आज दाखवत नाही, आता दाखवत नाही. फायनान्स ॲक्टमध्ये ते दिसतं. हां तुम्हाला नाही, तुम्हाला जे ॲक्टमध्ये जी प्रोव्हिजन आहे त्यामध्ये तिकडे दिलेलं असतं की ही लाईन कधी आली आणि हे 6A दिला तिकडे तो कधी आला हे तिकडे पॉईंट आऊट केलेलं असतं ॲक्टमध्ये. तर हे फर्निशिंग प्रूफ ऑफ पोझेशन ऑफ आधार नंबर हे 6A प्रमाणे 6A 6B 6D आणि 6D हे इकडे आधार नंबरविषयी दिलेले आहे. आणि मग इकडे मगाशी आपण रेफरन्स वाचला तिकडे दिलं होतं द प्रोव्हिजन ऑफ सबसेक्शन 6A और सबसेक्शन 6B और सबसेक्शन 6C शॅल नॉट अप्लाय टू सच पर्सन और क्लास ऑफ पर्सन्स और एनी स्टेट और युनियन टेरिटरी और पार्ट देअर ऑफ ॲज अ गव्हर्नमेंट मे ऑन द रिकमेंडेशन ऑफ द काउन्सिल स्पेसिफाय नोटिफिकेशनद्वारे यांना आधार नंबरची गरज नाही हे सांगता येईल गव्हर्नमेंटला. बाकी सगळ्यांना आधार नंबर व्हेरिफिकेशन करायला लागेल हे तुम्हाला इकडे दिलेलं आहे. एव्हरी रजिस्टर्ड पर्सन शॅल अंडरगो ऑथेंटिकेशन और फर्निश प्रूफ ऑफ पोझेशन ऑफ आधार नंबर in such form and manner and within such time as may be prescribed, provided that if an Aadhaar number is not assigned to the registered person, such person shall be offered alternate and a viable means of identification in such manner as government may on the recommendation of the council prescribe. Provided further that in case of failure to undergo authentication or furnish proof of possession of Aadhaar number or furnish alternate and viable means of identification registration allotted to such person shall be deemed to be invalid, and the other provision of CGST Act shall apply as if such person does not have a registration. त्यामुळे इथे तुम्हाला या सेक्शनमध्ये 6A मध्ये आधार नंबर करता प्रोव्हिजन केले. पहिले हे नव्हतं त्यामुळे हा सेक्शनच नव्हता. हा फायनान्स ॲक्टमधनं अमेंड केला गेला. 6A 6B 6C 6D. ठीक आहे, जास्त वेळ घालवत नाही याच्यावरती. आधार नंबर शॅल हॅव द सेम मिनिंग ॲज असाइड टू इट
in clause A of section 2 of Aadhaar Act 2016. Rule 12. Rule 12 कैसा करता है? Grant of registration to persons required to deduct tax at source or to collect tax at source. TDS, TCS. Grant of registration. आपण बघितलं काल TDS गव्हर्नमेंट 51 जो आहे, any person required to deduct tax in accordance with the provision of section 51 or a person required to collect tax TCS in accordance with the provision of section 52 shall electronically, त्यांना कुठला फॉर्म आहे तो दिला आहे, त्याच्या स्टेप दिल्या आहेत रूल 12मध्ये. मग ग्रँट ऑफ रजिस्ट्रेशन टू पर्सन रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स ॲट सोर्स ऑर टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स यांच्याकरता रूल 52मध्ये प्रोसिजर दिलेली आहे. मग त्याला पार्ट ए काय असेल, मग कुठला फॉर्म असेल, पार्ट बीमध्ये काय भरायचं आहे हे सगळं दिलं आहे. आणि मग त्यांना काय मिळेल, सर्टिफिकेट मिळेल, GST फॉर्म GST RAG 06 TDS TCS. ॲप्लिकेशन फॉर्म फॉर TDS डिडक्टर अंडर सेक्शन 51 and TCS collector under section 52. हा फॉर्म आहे. रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट टू बी इश्यूड इन फॉर्म यांना 3 दिवसामध्ये मिळते, यांना 7 दिवस लागत नाही. पर्सन नो लॉंगर लायबल टू डिडक्ट और कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स PO प्रॉपर ऑफिसर मे कॅन्सल द रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट. कम्युनिकेशन ऑफ कॅन्सलेशन फ्रॉम GST RAG 08. जर त्याची गरज नसेल असं जर प्रॉपर ऑफिसरला वाटलं तर तो त्यांचा नंबर जो आहे तो कॅन्सल करू शकतो. आता आपण कुठपर्यंत बघितलंय, सबसेक्शन 27 सेक्शन 25 मधलं 6 मध्ये आलो आपण. त्यामध्ये रूल आपण पुढे बघितला काय तो, आणि हे जे आहे सबसेक्शन 7 सेक्शन 25 हा मी आता उद्या घेईन. आता बाकीच्यांमध्ये फार काय नाही आहे. जे आपलं पहिले होते 25(1), 25(2), 25(3) हे आपल्याकरता जास्त महत्त्वाचे होते. ते आपण जास्त वेळ देऊन बघितलेले आहे. हे 15 मिनटं लागतील, याला 15-20 मिनटं लागतील संपायला हे. पण उगाच मला आज फास्ट घेऊन संपवायचं नव्हतं, तेव्हा मी आज सावकाश घेतलं. मग ही लिस्ट आहे, या लिस्टप्रमाणे तुम्हाला नॉर्मल केसेस, CTP, व्हॉलंटरी कंपोजिशन स्कीम याकरता तुम्हाला रूल 8, 9, 10, 10S लागेल. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करता रूल 13 प्रमाणे स्टेप्स आहेत. ऑनलाईन इन्फो अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल ORDR सर्व्हिसेस आपण बघितलं ना काल, त्यांच्याकरता रूल 14 प्रमाणे रजिस्ट्रेशन आहे. TDS आत्ता बघितलं आपण TDS TCS त्याकरता रूल 12 आहे. UIN करता रूल 17 आहे. मायग्रेशन फ्रॉम एक्झिस्टिंग लॉ रूल 24 आहे. सुओ मोटर रजिस्ट्रेशन म्हणजे एखादा पर्सन आहे त्या रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे, पण तो रजिस्ट्रेशन तो घेत नाही, तो लायबल झालेला आहे पण तो घेत नाही. मग तिथे प्रॉपर ऑफिसर जाऊन त्याचं टेम्परेशन करू शकतो रूल 16 प्रमाणे. आणि जर त्याला ते मान्य नसेल त्याने अपील करायचं. जर अपील त्याने जे केलं आहे त्याच्या बाजूने निर्णय आला, त्या रजिस्ट्रेशन जे त्याने टेम्पररी केलं आहे ते पण कॅन्सल होईल. आणि जर त्याला सांगितलं ऑथॉरिटीने तुला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज आहे, मग त्याला अप्लाय करायला पाहिजे. आणि जर त्याला सुओ मोटो केलं रजिस्ट्रेशन तर मग त्याला ते ॲक्सेप्ट आहे, तर त्याने पुढच्या काही दिवसामध्ये नॉर्मल वेनी रजिस्ट्रेशन घेतलं पाहिजे. आपण जे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करतो त्यांना 90 दिवसाचं रजिस्ट्रेशन मिळतं मॅक्झिमम. आणि जर त्यांना 90 दिवसाच्या पुढे पुढे एक्सटेन्शन पाहिजे असेल तर ते रूल 15 प्रमाणे मिळेल. आपण आणखी काय बघितलं, रूल 18 प्रमाणे डिस्प्ले ऑफ रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट अँड GST ऑन नेमबोर्ड. बस मी एकाच स्क्रीनवरती सगळं हे मांडले.
की एक तुमचं नॉर्मल केसमध्ये रजिस्ट्रेशन आहे ते CTP व्हॉलंटरी कंपोजिशन स्कीममध्ये आहे. NRTPला वेगळ्या रूलप्रमाणे हे जे 4 आहेत नॉर्मल केसेस सेक्शन 22 किंवा 24 प्रमाणे जो लायबल होईल त्याला CTPला किंवा 25(3) प्रमाणे व्हॉलंटरी रजिस्ट्रेशनला कंपोजिशन स्कीम पाहिजे त्याला रूल 8, 9, 10, 10A प्रमाणे जायचं. नॉन रेसिडेंटला रूल 13 आहे. मग जे रूल 13 आहेत त्याला थोडे वेगळे फॉर्म आहेत ते तिकडे त्या रूलमध्ये आपल्याला समजतात आणि तिकडे ती माहिती जाऊन भरायला लागते आणि मग त्यांच्या जे ऑब्लिगेशन्स आहेत त्यांच्या ज्या फॉर्मॅलिटीज आहेत त्या त्यांना करायला लागतात ॲज पर GST लॉ. बऱ्याच गुंतागुंतीचं आहे ना, पण मी त्यातल्या त्यात सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतो. आता आपण जेवढं 22, 23, 24मध्ये बघितलं की रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, मग घ्यायचं कसं हे तुम्हाला सेक्शन 25 सांगतो आणि ते घ्यायचं कसं म्हणजे जे रूल आहेत त्या रूलप्रमाणे ते आपण ऑनलाईन जाऊन त्याला जे रिक्वायर्ड डॉक्युमेंट आहे ते द्यायचे. तर रिक्वायर्ड डॉक्युमेंट कुठले आहेत त्याची लिस्ट पण तुम्हाला त्या वेब पोर्टलला मिळते, GST पोर्टलला मिळते. तुम्हाला रूलमध्ये मिळेल डॉक्युमेंट कुठले पाहिजेत, काय पाहिजेत आणि बाकी त्या तिकडे तुम्हाला लिस्ट दिली. समजते आहे ना, म्हणजे काय अडचण नाही ना. मग थांबूया आपण, इतकी मॅडम थांबूया.